नमस्कार महाराज. महाराज, आपल्या महाराष्ट्रामधला गरीब कुटुंबातून येणारा एक पोरगा आहे. पोरगा असा आहे महाराज, ज्याच्याकडे स्वतःचा मोबाईलही नाही. ज्याची आई बाहेर येऊन सांगते की माझ्या मुलाचा काकाच्या मुलगावरनं हा व्हिडिओ बनवतो आणि याला सबस्क्राईब करा, याला फॉलो करा. महाराज, तर एक व्हिडिओ तो पोरगा टाकतो, एक व्हिडिओ, आणि 1 ते 2 दिवसामध्ये त्याला 4 मिलियन व्ह्यूज येतात महाराज. 40 लाख लोक पाहतात. 40 लाख. सोपं नहीं महाराज. हर घड़ी चश्मे खरीदार में रहने के लिए कुछ हुनर चाहिए बाजार में रहने के लिए. अब तो बदनामी का शोहरत से वो रिश्ता है. अब तो बदनामी का शोहरत से वो रिश्ता है की लोग नंगे हो जाते हैं अखबार में रहने के लिए. महाराज, तुम्ही इंस्टाग्रामला बघत असाल, अक्षरशः बायकांनी चव सोडली आहे, चव. म्हणजे हे लाईक्स भेटायसाठी अक्षरशः म्हणजे 90% कपडे काढून टाकलेत. ही म्हणते मी पुढे, तर ती म्हणते मी पुढे. पण महाराज, त्याच धर्तीवर एक पोरगा येतोय ज्याच्याकडे स्वतःचा मोबाईल नाही. एकदम साध्या कुटुंबातून, साध्या म्हणजे अरे साधंही नाही म्हणू शकत आपण, एकदम गरीब कुटुंबातून तो पोरगा एक व्हिडिओ 4 मिलियन व्ह्यूज घेऊन जातो. काय नाही, साधं त्याच्याकडे जे टॅलेंट असेल बिचाराचं ते त्याच्या म्हणणं तुम्ही बघाल तर तुम्हालाही आवडेल. तर महाराज, एवढं व्ह्यूज घेतो आणि एवढ्या 8 दिवसामध्ये मी बघतोय, मी जेवढ्यापासून तो चॅनलला बघतोय, एवढ्या 8 दिवसामध्ये 0 पासून तर 34,000 लोक त्याचे फॉलोअर झाले आहेत. फक्त 8 दिवसामध्ये महाराज. उगाच कोणीच कोणाला फॉलो करत नाही महाराज. काहीतरी वेगळं आहे त्या पोऱ्यामध्ये. अजून सांगू महाराज, त्याची आई पुढे येऊन सांगते की माझा पोरगा तुमच्यासारखा हुशार नाहीये, तो थोडा म्हणजे भोळा म्हणता येईल, मतिमंद म्हणता येईल, असा आहे. आणि तरीही त्या पोराने अख्खं मार्केट गाजवून टाकलंय राजाओ, अख्खं. त्या पोराच्या जीवावर, म्हणजे माणूस गरीब राहिलं की त्याला हिनवलं कसं जातं किंवा फसवलं कसं जातं मी सांगतो महाराज, किंवा अनपढ राहिलं की कसं फसवलं जातं. त्याच्या नावाने जवळजवळ 10 चॅनल तयार होऊन गेलेत महाराज, चेंगड्या नावाने. 10 चॅनल. आणि हे 10 चॅनल जिथे जिथे त्यांनी व्हिडिओ कॉपी पेस्ट करून टाकलेत ना, त्यांनाही 20,000 फॉलोवर, 30,000 फॉलोवर, 5,000 फॉलोवर असे मिळालेत महाराज. इतका म्हणजे काय म्हणतात, शिवीला काय शिवीचा अपमान करावा असे लोक आहेत महाराज, असा फायदा घेतात. त्याला काही समजत ते, त्याला व्हिडिओ बनवायला लावला तो बनवून देत आणि ते तिकडे पोस्ट करतात, त्यांचा चॅनल ग्रो होऊन जातो महाराज. पण असं लबाडी जास्त दिवस टिकत नाही. आणि ते चेंगड्याच्या बाबतीतही तसंच झालं. त्याच्या भाऊ पुढे आला. त्याच्या भाऊने एक नवीन आयडी तयार केली आणि पूर्ण त्याच्या आईला समोर आणून ह्या आयडीला फॉलो करायला लावतायत आता, चेंगड्या 2008. आणि लोकही फॉलो करतायत आणि त्याच्यामुळेच तो चॅनल आता थोडा ग्रो होतो आहे. हे झालं महाराज मेन गोष्ट आहे. आता पुढे येऊ आपली महाराष्ट्राची संस्कृतीवर. अशी संस्कृती आपली कधीच नव्हती जी आता होत चालली आहे राजा. तो व्हिडिओ बनवतोय, काहीतरी डायलॉग मारतोय फिल्मचे, आणि काही काही बाणट एवढे मनावर घेतात की त्याला वेगवेगळ्या पद्धतीने शिव्या देतात. त्याच्या दिसण्यावरून, त्याच्या वागण्यावरून, कशावरनंही त्याला शिव्या देत आहेत. त्याला वाचता येत नसेल तर हे एकदम बेस्ट आहे महाराज. कारण की हे शिव्या देणं हे आपल्या महाराष्ट्राला नाही शोभत हो राजा हो. तुम्हाला वाटत असेल ना त्या पोऱ्याला 4 मिलियन व्ह्यूज आहेत एका व्हिडिओला, तुम्ही फक्त 40 व्ह्यूज आणून दाखवा एक व्हिडिओ टाकून महाराज. लोक सोपे नाही आहेत. लोक उगाच तुम्हाला पाहत नाहीत राजा. तुमच्याकडे काहीतरी पाहिजे आणि त्या पोळ्याकडे आहे महाराज. तो तुमच्यापेक्षा 10 पटीने पुढे आहे. पण इथे काय होतं तुम्हाला ते सांगतो मी. आपण जे शिवाय कमेंट्स वगैरे टाकतो महाराज, तुम्हाला हात जोडून विनंती, आमच्या सारख्यासाठी टाका. कारण की वी रेडी फॉर द सच अ टाईप ऑफ कमेंट्स. मला आपल्याला सवय आहे, आपल्याला समजतं व्हॉट इज द इंडियन मेंटॅलिटी. तर महाराज, त्या पोऱ्याबद्दल असं करू नका. कारण की ते कसं आहे, एकदम गरिबीतून आलेलं अशिक्षित जे राहतात ना, त्यांना बिचारांना ते मनावर घेतात. त्यांना हे माहित नसतं. चेंगडा भाई, तुला सलाम आहे माझा. हे 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 जे तुला कमेंट्स टाकतायत ना, ही त्यांची लायकी धावतायत फक्त.
आणि हे तुझ्याबद्दल काहीच म्हणत नाहीत. तुझ्यावर नितांत प्रेम करतात ही लोक. जे जी कमेंट टाकतात ते ही चांगलीच समज. कुठल्याही प्रकारचं मनावर घेऊ नको. असेच व्हिडिओ बनत राहा आणि तू खूप पुढे जाशील. एक दिवशी तू त्यांचे सगळ्यांचे तोंड गप्प करशील. तर आजसाठी एवढंच महाराज. जय हिंद, जय महाराष्ट्र.